आग नावेवर चढवलं त्यावेळेला पिंजरा केलेला होता आणि जिथे 20 माणसं असत तिथे 50-60 माणसं ते कोंबत असत. स्वातंत्र्यवीरानं वाटलेलं होतं आपल्याला त्यात कोंबणार नाहीत, पण त्यांना त्यातच कोंबण्यात आलं. सावरकर चणीला लहा, भोवती सगळे गुन्हेगार, अट्टल अगदी घाम आलेला, सगळ्यांच्या अंगाला घाणेरडा वास येत असलेला सगळीकडे, आणि त्याच्यामध्ये भडभडून येत असेल सावरकरांना. भोवती इतकी घाण माणसं होती, कोणी 5-5 खून 10-10 खून केलेली माणसं होती. एका कोळ्या तरुणानं तर नशा केली, मद्यपान केलं आणि आपल्या बहिणीचा खून केलेला होता. पण आता अंदमानला निघालो म्हटल्यानंतर ढसढसा रडत होता. पायात उभारायची ताकद त्याच्यामध्ये राहिलेली नव्हती आणि 20-20 जणांच्या जागी 50-60 लोकांना एकत्र कोंबत होते. कसे जगले असतील, कसे हाल सहन केले असतील, आपल्या मनाशी कल्पना करा. आणि त्याच्यामध्ये तरीही त्यांना मदत करणारे लोक आहेत. त्यातला कुणीतरी म्हणतोय की साहेब आपण इकडे राहू नका, इकडे फार घाण आहे, घाण वास येतोय. पलीकडेही घाण आहे, नाही असं नाही, पण कमी घाण आहे. तिकडे गर्दी आहे, पण आपल्याला त्रास कमी होईल. सावरकरांना तिथेही वाटे, अरे हा पतित पावन खरा, पण याच्या हृदयात सुद्धा वृंदावन असावं ना. आहा, माणसानं शिकवलं, शहाणं केलं तर की या वाम मार्गाला का जाते. ही शिक्षित होतील, चांगली होतील, राष्ट्राचा भाव यांच्या मनामध्ये जागेल. सावरकरांनी पाहिलं त्या आग नावेवर एक कापलेलं अर्ध पीप ठेवलेलं होतं. ते कशाच आहे थोडक्या वेळात त्यांच्या लक्षामध्ये आलं. कशासाठी ठेवलेलं असेल तर शौचासाठी ठेवण्यात आलेलं होतं. त्याला अडोसा नव्हता, काहीही नव्हतं, त्याला दार नव्हता. ज्या वेळेला कुणालाही भावना होईल त्यावेळेला सगळ्यांच्या समोर निर्लज्जपणे त्यांनी शौचाला बसावं अशी रचना होती. 2, 4, 5, 10 माणसं तिथे जाऊन आले की सगळी दुर्गंधी पसरत असे. सावरकरांनी लिहिले, इतकं भडभडून यायचं मला की काय करावं. सगळ्यांच्या समोर तिथे बसायचं प्रातर्विधीसाठी. कोणत्याही वेळेला कोणी तिथे जाऊन बसत असत आणि हा काही जणांना संकोच वाटायचा, बॅरिस्टर बाबू आहे त्याच्यासमोर कसं जाऊन बसावं, आणि सावरकरांना संकोच असा सगळ्यांच्या समोर कसं बसावं. किती मनाची जिद्द असली पाहिजे हे सगळं सोसायची. आपल्या मनाशी जरा आडाखे बांधा. बारीक विणीची मच्छरदाणी, सडलेल्या तांदळाचा भात, शेळीचं दूध, हवा तितका खजूर, असलं काहीही सावरकरांच्या वाट्याला आलं नाही. प्रथम श्रेणीचा तुरुंग आला नाही. आल्या त्या अशा भयानक हाल अपेक्षा कसं केला असेल. आणि त्यावेळेला सावरकर आठवतायत आपल्या इतिहासामधले अद्भुत प्रसंग. अरे तत्वज्ञ ज्याला व्हायचे त्यांनी अद्वैताकडे थोडं जायलाच पाहिजे. काय काय प्रसंग आठवले सांगूनच टाकतो आपल्याला. कदाचित नको वाटतील ऐकायला, कदाचित क्षणभर मनाला किळसवाण वाटेल, पण ज्या माणसाने ते प्रत्यक्ष भोगलं त्याला ते किती वाईट वाटलं असेल आपण आपल्या मनाशी कल्पना करा. किती सोसलं असेल सावरकरांनी. त्यावेळेला त्यांनी आठवण अशी केली की भारतवर्षामध्ये त्रैलंग स्वामी या नावाचे क्रांतिकारक होते. अद्भुत कृत्य करून दाखवत असत. म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना पकड आणि त्यांच्यावर खटला चालवला. तो खटला अतिशय दुष्टपणे चालवला होता. त्यांना कारावास घडवायचा हे नक्की ठरलेलं होतं. आणि तो न्यायाधीश खवचटपणे त्रैलिंग स्वामींना म्हणाला, अद्वैतात राहता मग अन्न कशाला खाता, विष्ठा का खात नाही. हे ब्रिटिश न्यायाधीशांनी उच्चारलेले शब्द आहेत. त्यावेळेला तो हसायला लागले त्रैलंग स्वामी. त्यावेळेला कोर्टाचा अपमान झाला म्हणून तो ब्रिटिश न्यायाधीश अत्यंत संतापला, चिडचिड करायला लागला. त्यावेळेला त्रैलंग स्वामींनी एक अद्भुत प्रकार केला. तिथेच ते पिंजऱ्यामध्ये खाली बसले, शौच केला आणि पडलेली विष्ठा सगळेजण आवासून पाहत असताना त्यांनी सेवन केली अद्वैत. त्याचं त्यांना काहीही वाटलं नाही. आपल्याला ऐकताना अंगावर काटा येईल, पण हे घडलं प्रत्यक्ष. रामकृष्ण परमहंसांनी असा प्रयोग केलेला होता. अद्वैताचा अनुभव घेतला. त्यावेळेला प्रत्यक्ष विष्ठेमध्ये काठ्या घालून अलटून पालटून टाकून प्रत्यक्ष त्याचं सेवन त्यांनी केलेलं होतं. आपल्याला खरं वाटेल. सेवता तत्काळची अन्न अर्धी विष्ठा अर्धे वमन असं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे. या सगळ्याचा आठ सावरकरांच्या मनामध्ये जागत होता. त्या उघड्यावर म्हणजे त्या कैद्याचं किती खच्चीकरण ही सगळी मंडळी करत असतील आपण आपल्या मनाशी कल्पना करा. सावरकरांनी ते सगळं सोसलं. त्या नावेवर त्यांच्या वाट्याला काय काय आलं असेल आपल्या मनाशी कल्पना. अशा अत्यंत ढासळलेल्या, अत्यंत नीचातल्या नीच आणि करौरी असलेल्या लोकांच्या गराळ्यामध्ये सावरकरांना राहावं लागलं. तरी सुद्धा कुणीतरी एखादा रक्षक म्हणत असे, ए गप्प बसा, बॅरिस्टर बाबून झोप येत नाही. आणि मग रात्री 11-12 वाजता सगळे एकदम शांत होत असत. सावरकर म्हणायचे, यानंही मन आहे, यानंही हृदय आहे, नाहीतर यांनी दंगा कशाला थांबवला असता. आणि मग कुठेतरी डोळा लागतोय तोपर्यंत पहाटे 5 वाजता उठा आणि पुन्हा नरक यातना सावरकरांच्या आणि अन्य सगळ्या कैद्यांच्या वाट्याला येत असत. पाहता पाहता आग नाव निघाली.
प्रवास करत करत आले आणि ती अंदमानच्या जवळ आली. पोर्ट ब्लेअर प्रधान बंदर होतं आपल्याला माहिती आहे. आणि तिथपर्यंत आग नाव येऊन पोचली आणि ते बंदर महाभयानकच होतं. त्याचं कारण असं आहे, तिथे महाभयंकर जळवा निघत असत. वन्य श्वापद प्राणी आणि अत्यंत विषारी नाग साप तर तिथे होतेच होते. आपल्याला नवल वाटेल, पण नरमांस भक्षक माणसं तिथे होती. अंदमान म्हटलं रे म्हटलं की क्रूरातला क्रूर सुद्धा असा कैदी लटलट लटलट कापायला लागत असे आणि त्याला वाटायचं की आपला मृत्यू जवळ आला, आता आपलं काही खरं नाही. इतका धाक लोकांच्या मनामध्ये आलेला होता. आणि अंदमानला ही आग नाव येऊन थांबली. त्याच्यामधून सावरकरांना खाली काढण्यात आलं. अन्य कैदी सुद्धा खाली उतरले. पण ज्या वेळेला त्यांना नावेवर चढवण्यात आलेलं होतं आणि भारतात बसून त्या नावेनं किनारा सोडलेला होता, त्यावेळेला हजारो माणसं, ही बातमी फुटलेली होती वार्ता, आणि हजारो माणसं पाहत होती की हा बॅरिस्टर, हा लोकोत्तर महात्मा स्वातंत्र्यवीर त्या आग नावेवर चढतोय आणि आपली जणू तिरडी बांधली जाते अशी भावना सावरकरांच्या मनामध्ये जागलेली होती. आणि त्या आग नावेवर चढताना सावरकर मनाशी बोलून गेलेले होते आणि म्हणालेले होते, अरे अरे एकालाही असं म्हणावं असं वाटू नये, हे बंध सुखे नाही वजा, आपण जो क्रांतीचा यज्ञ पेटवलाय तो आम्ही तसाच जागृत ठेवू आणि हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून दिल्याशिवाय राहणार नाही. एकालाही असं सांगावं असं वाटलं नाही. सावरकर म्हणाले, एक जरी असा म्हणाला असता, एकाच्या जरी मनात असा विचार आला असता तर त्या तिरडीचं फुलांची शेज होऊन गेली असती, इतका आनंद मला झाला असता. पण दुर्दैवानं ते घडलं नाही. आणि सावरकर आपल्याकडे असंच आहे का? एखाद्याने सोसावं, मूढभराने सोसावं आणि सगळ्यांनी तो तमाशा पाहत राहावा. बोलणं फार सोपं असतं, कृतीनं झिजायची वेळ येते त्यावेळेला माणसं पहिले आप करायला लागतात. अगोदर तुम्ही जा, मग आम्ही तुमच्या मागे आहोतच. लढणे को तुम खाणे को हम, अशीच परिस्थिती असते. म्हणून माणसाची परीक्षा केव्हा होते? संस्कृत भाषेत सुंदर सुभाषित आहे, स्मशाने यो तिष्ठती स बांधवः. स्मशानात आपल्याबरोबर जो येतो, म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्याबरोबर जो असतो तो आपला खरा बांधव, बाकी कोणी बांधव नव्हे. खायला सगळेच बरोबर असतात, असतील शिते तो जमतील भूते, हा जगाचा न्यायच आहे. पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला चटके लागणार आहेत हे जाणीवपूर्वक जो स्वीकारतो आणि त्या यज्ञामध्ये उडी घेतो तो खरा क्रांतिकारक, तो खरा राष्ट्रभक्त, तो खरा लोकोत्तर महात्मा. पण एवढं धैर्य, एवढा आत्मगौरव, एवढा स्वाभिमान, एवढी राष्ट्रभक्ती फार थोड्यांच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणून सावरकरांनी आग नावेत पाऊल ठेवलं, पण बाकी कोणाला म्हणावं असं वाटलं नाही. जा बंधू सुखे नाही वजा, आम्ही क्रांतीचा यज्ञ असा धगधगता ठेव आणि आमच्या राष्ट्राला स्वतंत्र केल्याशिवाय राहणार नाही. 50 वर्षांसाठी सावरकर आज जात आहेत, कोणाला म्हणावं असं वाटलं नाही. आणि मग सावरकरांना कल्पना आली की हे जिणं किती महाभयंकर आहे, कारण त्या या प्रत्यक्ष कारावासाची रचना महाभयंकर, हा दुर्दम्य माहिती आहे त्यांना. कारण सावरकरांना माहिती होतं की 6 महिन्यानंतर कैद्याला बाहेर जाऊ दिलं जातं, 3 वर्षानंतर पॅरोल सारखं त्याला थोडं बाहेर सोडण्यात येतं. आणि सावरकरांनी मनाशी गणित बांधलं आणि म्हणाले, किती ठेवतील आपल्याला? 5 वर्षांनी. मी विशेष आहे ना कैदी, त्याच्यामुळे अगदी 6 महिन्यांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी तरी एकदा बाहेर काढतील, नक्कीच काढतील, अशी दुर्दम्यता मनामध्ये धारण करून आज पाऊल ठेवले. आणि कपडे हळूहळू अंगावरचे कमी होत गेले. पुढे तर एक लंगोटी लावलेली असे, एक लंगोटी. संकोच वाटला पहिल्यांदा सुशिक्षित सुसंस्कृत घराण्यातून आलेला हा लोकोत्तर महात्मा, अंगावर एक चिंधी फक्त, बाकी काही नाही, कसं वाटलं असेल. आणि त्यावेळेला त्यांनी पतंजलींच्या योगसूत्राचा अभ्यास केलेला होता. 2ऱ्या पादामधलं 10वं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये काही विशेष करून सांगितले. साधन पादामध्ये त्यात असं सांगितलेलं आहे की मानवाच्या मनाला, अवघड विषय पण समजावून घ्यायचा प्रयत्न करा, मानवाच्या मनाला जे क्लेश होतात ते 5विध प्रकारचे असतात आणि त्यातले 2 हे तर फार वाईट आहेत असं पतंजलींनी सांगितलेलं आहे. त्यातली एक म्हणजे अविद्या आणि दुसरी म्हणजे अस्मिता. अस्मिता म्हणजे मीपणाचं कुठेतरी आंतरिक स्पंदन राहणं, मी केलं, मी घडवलं, मी करतो, मी करणार, असं सारखं कुठेतरी आतून एक स्पंदन होत राहणं. ते तामसी असेल, राजस असेल, सात्विक असेल, कसंही असेल, पण ते स्पंदनातून सारखं होत राहत असं. आणि दुसरं म्हणजे अविद्या. अविद्या ती की सगळं नाशवंत आहे पण मानवाला शाश्वत आहे असं भासवतं, ती अविद्या. सगळं दुःखमय आहे पण सगळं सुखमय आहे असं मानवाला भासवते, ती अविद्या. सगळं क्षर आहे पण अक्षराचं मानवाला वाटावं असं जी भासवते ती अविद्या. यक्षाने युधिष्ठिराला विचारलेलं नव्हतं, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य सांग. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणाला, अहनी अहनी भूतानी गच्छन्ति हयमालयम शेषाः स्थावरम इच्छन्ति किमाश्चर्यमतः परम.
दिवस रात्र आपण पाहतो जगामध्ये माणसं मरतात आणि यमालयात जातात, म्हणजे यमाकडे जातात. इतका असून सुद्धा उरलेल्यांना भरपूर धनसत्ता संपत्ती असाविषयी वाटते. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. किती बुद्धिमान असला पाहिजे युधिष्ठिर. मृत्यू अटळ आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि तरी माणसाशी धापडतात. क्षर आहे पण अक्षर वाटावं, क्षय आहे पण अक्षय वाटावं, असं जे मानवाला भरळ घालणारं काही आहे त्याचंच नाव अविद्या. अविद्या अस्मिता हे दोन क्लेश महाभयंकर असतात. तेव्हा आपण प्रतिप्रसव करावा आणि प्रतिप्रसव करून अविद्या अस्मिता क्लेश हळूहळू कमी करत आणावेत, म्हणजे भोवतीचे सगळे क्लेश आपोआप नाहीसे होतात. मग उघड्यावर विधी जरी करावा लागला काय, किंवा अत्यंत निर्घृण नृशंस क्रौर्य केलेल्या लोकांच्या मध्यावर उभा राहायला लागलं तरी काय, आपल्याला त्याचे क्लेश जाणवणार नाहीत. ही योग सिद्धीनं प्राप्त होणारी एक फार अत्युच्च अवस्था आहे. हे वाचल्यानंतर मनाला कुठेतरी स्पर्शत, होय हे होऊ शकतं, हे घडू शकतं, पण त्याला प्रत्याहारापर्यंत बहिरंग साधना फार मोठ्या प्रमाणावर करावी लागते. आणि बहिरंग साधनेची लक्ष्मण रेषा ओलांडून जो मनुष्य बहिरंग साधनेतून पार पडून अंतरंग साधनेकडे, धारणा ध्यान समाधीकडे वळतो, त्याला हे करता येणं शक्य असतं. केव्हा तरी योगावरची एक मोठी मालिका करू आपण, त्यावेळेला याचा विस्तार करू. हे फार जीवनात उपयोगी पडणार. विषय अवघड आहे पण समजावून घेतला तर क्लिष्ट तरी नाही. करणं आचरण अवघड आहे पण मनाला बुद्धीला अंशतः का होईना कळेल इतका तरी हा विषय सुंदर आहे. सावरकरांनी असा विचार केला की असा प्रतिप्रसव आपल्याला करता आला, अरे अविद्या अस्मिता जातील आणि मग काय. केशवसुतांनी जसं म्हटलं, झपूर जा गडे झपूर जा, अशी अवस्था आहे की क्रोध गेला, काम गेला, सुख दुःख गेलं, हर्ष अहर्ष सगळं मावळून गेलं, आता काही उरलंच नाही. म्हणजे सगळ्याच्या अतीत अवस्था प्राप्त झाली. तिथे सुखही नाही दुःखही नाही. आपण दुःख टाकून सुख घेतो, पण ही जी अवस्था आहे प्रतिप्रसवाची, क्लेश गेले, अविद्या अस्मिता रूपी अभिनिवेश गेला की उरत काय, सुखही नाही दुःख नाही, अशी द्वंद्वाच्या अतीत असलेली अवस्था. हीच कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये निस्त्रैगुण्यो भवार्जुन म्हटलेलं आहे. हीच ती अवस्था आहे. अवघड आहे, समजून घ्यायला सुद्धा अवघड आहे. आचरण करायला कित्येक सहस्त्र जन्म जायला पाहिजे, त्यावेळेला होऊ शकेल. म्हणून माणसाचा जन्म सार्थकी का लावावा याचं उत्तर त्यात आता बरोबर सापडतं. माणसाला असं जर आत्मोन्नत होता आलं तर खऱ्या अर्थानं तो कृतार्थ झाला असं समजावं. आत्मोन्नत असं होता आलं पाहिजे. म्हणून एक लंगोटी अंगावर असली काय, पूर्ण पोशाख असला काय, अविद्या अस्मिता क्लेश मेले कि मग प्रतिप्रसव झाला. सावरकर मनाशी म्हणतायत, योगशास्त्रांनी आपल्याला शिकवलेलं आहे. तेव्हा संकोच कसला करतोस. आता जे अग्निद्रव्य पुढे करावं लागणार आहे त्याची चुणूक सावरकरांना पाहायला मिळाली. पहिल्यांदा लंगोटीवर राहायचा प्रसंग आला. काही वेळेला पूर्ण कपडेही दिले जात असत नाही असं नाही. आणि दुसरं असं की 3 थाळ्या, उथळ थाळ्या भरून दिल्या जात असत. किती पाणी होत असेल, 1 किंवा 2 तांब्या, तेवढ्याच स्नान करायचं. अरे एखाद दुसऱ्या तांब्यामध्ये स्नान. आपण किती बादल्या घेतो. 1-2 तांब्यामध्ये स्नान माणसाला होऊ शकेल का, शक्यच नाहीये. पण तसा प्रसंग आता आपल्यावर आलाय, हे सावरकरांनी जाणलेलं होतं. नंतर त्यांना जे पाणी प्यायला देण्यात येत असे ते त्या बेटावरचं नव्हतं. त्यांना कुठलं पाणी देण्यात येत असे तर ते सगळं सरळ सागराचं पाणी देण्यात येत असे. पहिल्यांदा सावरकरांनी प्राशन केल्यावर थू ओळखून टाकलेलं आहे, तुमकून टाकलं आणि विचारलं, अरे इतकं खारट कसं लागतं. त्यावेळेला रक्षक म्हणाला, अरे सागराचंच पाणी सगळ्यांना देतात. शुद्ध केलेलं साधं पाणी सुद्धा प्यायला नव्हतं. सावरकरांना त्याच्यासाठी झगडा करावा लागलाय आणि केलेला आहे. अंदमानला आले त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये आलं की अरे ही पूर्वेची द्वार आहेत आपली. अंदमान निकोबार बेट म्हणजे ही पूर्वेची द्वार आहेत भारतवर्षाकडे येण्यासाठी. इथे नौदलाचा सुंदरपैकी निश्चितच उपयोग करता येण्यासारखा तळ आपल्याला उभारता येईल. स्वतःला 50 वर्षाची शिक्षा झाली आहे आणि हा द्रष्टा महामानव कशाचा विचार करतोय तर भारतवर्षाचा नौदलाचा अतिशय बलवान तळ अंदमानमध्ये निर्माण होईल. तसाच पश्चिमेला मालदीवला होईल. काय काय विचार त्यांच्या मनामध्ये येत आहे आणि या द्रष्टा महामानवाचं स्वप्न पुढे अंशतः खरंच ठरलेलं आहे, सर्वार्थाने सत्य झालं. इतक्या दूरवर हा महात्मा बघतोय. आल्याबरोबर अंदमानमध्ये त्या तुरुंगात आल्याबरोबर पहिल्यांदा सलामी झडली त्या बारी अत्यंत क्रूर होता. चित्रपटाने परिचय करून दिलाय. असाच होता, अवाढव्य, लठ्ठ, उंचापुरा, धिप्पाड. आणि सावरकर त्यांच्या पुढे लहान होते, त्याचे चणीनं लहान होते. ज्या वेळेला सावरकरांना पकडून आणण्यात आलं त्यावेळेस तो गरजला आणि म्हणाला, हा काही वाघ नाही, सोडून द्या त्याला. सोडलं सावरकरांना आणि दंडुका हातामध्ये घेतलेला वाजवत हा बारी सावरकरांच्या पुढे येऊन उभा राहिला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या समोर अफजल खान असा तो उभा राहिला.
सावरकरांची योग्यता त्याला माहिती नाही. दुर्दैव, इतिहासाचं दुर्दैव. एक लोकोत्तर क्रांतिकारक, बॅरिस्टर, सुशिक्षित, राष्ट्राचं स्वप्न पाहणारा द्रष्टा महामानव समोर आहे हे जाणण्याची क्षमता बारीमध्ये नव्हती. तो अत्यंत मनाने छोटा होता, अत्यंत क्रूर असा खलनायक होता, पराकोटीचा दुष्ट होता, मन संकुचित होतं आणि कैद्यांना किमान सुविधा असाव्यात असं वाटणारं त्याचं मन उदार नव्हतं. स्वातंत्र्यवीरांची योग्यता जाणण्याची त्याची क्षमताच नव्हती, पण सावरकरांनी आपल्या कर्तृत्वानं त्याची जाणीव त्याला करून दिली. त्याने विचारलं, तूच तो सावरकर काय? अतिशय उद्धट प्रश्न विचारलेला होता आणि सावरकरांनी आत्मगौरवाने सांगितलं, पण संयमाने, होय मीच तो सावरकर. त्यावेळेला यांनी विचारलं, मार्सेलिसला तू सुडी टाकलीस काय? असं कशासाठी केलं? त्यावेळेला सावरकरांनी सांगितलं, सगळ्या त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून मी ते केलं. त्यावेळी तो म्हणाला, हे इतकं करून पुन्हा त्रासातच पडला नाहीस का? त्यावेळी सावरकर म्हणाले, असं करण्यामध्ये त्रासात जशी पडण्याची शक्यता असते तशी त्रासातून मुक्तता होण्याची शक्यता असते. म्हणजे कदाचित मी या तुरुंगातून मुक्त होईन असा संदेश सावरकरांनी दिला. त्यावेळी तो म्हणाला, अरे मी काही ब्रिटिश नाहीये, मी आयरिश आहे. फार धूर्त आहे, एका दृष्टीनं लबाड आहे. त्यावेळी सावरकर हसले आणि इंग्लंडच्या विरुद्ध, ब्रिटिशांच्या विरुद्ध सावरकरांनी काही बोलावं म्हणून तो म्हणाला का मी ब्रिटिश नाहीये, मी आयरिश आहे. त्यावेळेला सावरकर हसून म्हणाले की सगळ्या ब्रिटिश माणसांच्या बद्दल माझ्या मनामध्ये द्वेष आहे, अशी आपली गैरसमजूत असेल तर काढून टाका. मी लंडनमध्ये राहिलं आणि काही सुसंस्कृत सभ्य सदाचारी ब्रिटिश मी पाहिलेले आहेत, तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदरच आहे. त्यावेळी तो चपापला आणि सावरकर उत्तराला प्रत्युत्तर कसं देतात आणि आपल्याला निरुत्तर कसे करतात याचं प्रत्यंतर त्याला येत गेलं. तो क्षणभर निरुत्तर झाला. अनेक विषय त्यांनी त्या पहिल्या भेटीमध्ये बदलून सावरकरांनी निरुत्तर करायचा प्रयोग करून पाहिला आणि तो म्हणाला, तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांना चिथावणी देता आणि खून पाडता हे तुम्हाला शोभतं का? त्यावेळेस सावरकरांनी विचारलं, आयरिश लोक हेच करत नाहीत का? आयर्लंड स्वतंत्र व्हावं म्हणून हे आयरिश क्रांतिकारक हेच करतात ना, तेव्हा तुम्ही तुमच्या लोकांना का सांगत नाही? आता तो इतका सटपटला, त्याच्या लक्षात आला हा सरस आहे मनुष्य आपल्यापेक्षा. त्यावेळेला तो म्हणाला, मार्सेलिस वेगळं, अंदमान वेगळं. मार्सेलिस म्हणजे अंदमान आहे असं समजू नका. इथे लोकांची नजर चुकून बाहेर पडायचा जर प्रयत्न केला काय तुमच्यावर परिणाम होतो पहा. आणि तो म्हणाला, इथून बाहेर पडलात आमचे सैनिक पकडतीलच, बेदम मारतीलच, पण इथे नरभक्षक राहतात, तुमचं मांस खाल्ल्याशिवाय राहणार नाही. सावरकर हसले आणि म्हणाले, होय मी जाणतो की अंदमान मार्सेलिस पेक्षा अवघड आहे, मला त्याची पूर्ण जाणीव आहे. या पहिल्या चकमकीमध्ये सावरकरांनी त्याचा पूर्ण धुवा उडवून टाकला आणि पहिल्यांदा पराभूत झालेल्या बारीच्या मनामध्ये ते शल्य सारखं राहिलं. तो सावरकरांना सारखं भासवायचा प्रयत्न करत असे की तुम्ही सामान्य कैदी आहात, तुम्ही राजकीय मोठे कैदी कोणी नाहीत. दिल्ल्याकडे बोट दाखवून सारखं 50 वर्ष तुम्हाला कैद झालेली आहे हे सारखं सांगत असतात. भारतामधल्या तुरुंगामध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याने खवचटपणे सांगितलं तर की एका जन्मामधली, कारण सावरकरांनी अर्ज दिलेला होता, ही 50 वर्षांची शिक्षा मला एककालिक भोगता यावी. एककालिक भोगता यावी याचा अर्थ काय झाला? एककालिक भोगता यावी याचा अर्थ असा की एक पिढी किती वर्षांची धरतात? 25 वर्षांची. मग 25 वर्षांची मला शिक्षा झालेलीच आहे, आता पुन्हा त्यावर 25 वर्षांची मी शिक्षा भोगणं म्हणजे पुन्हा जन्माला येऊन भोगण्यासारखं आहे. म्हणून दोन्ही शिक्षा मला एकाच वेळेला 25 वर्षात द्या असा अर्ज सावरकरांनी केलेला होता. ब्रिटिश सरकारने तो फेटाळला आणि अधिकारी त्यांना सांगायला आला, पहिली तुम्हाला भोगायची आहे आणि नंतर पुन्हा दुसरी, पुन्हा जणू काही दुसरा जन्म झाल्यानंतर जी भोगायची असते ती तुम्हाला भोगावी लागेल. त्यावेळेला सावरकर किती दुर्दम्य होते. ते म्हणाले, मग हे ऐकून मला आनंदच झाला. का तर हिंदू धर्मातला पुनर्जन्माचा सिद्धांत तुम्ही मान्य केला. काय दुर्दम्य मनुष्य आहे. अशा अवघड प्रसंगी त्याला सांगतात की हिंदू धर्माचा पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य केला आणि बायबलमध्ये सांगितलेला पुनरुत्थानाचा सिद्धांत तुम्हीच खोडून काढला. हे सांगणारा मनुष्य काय कोणत्या वैचारिक बैठकीवर असेल आपण कल्पना करा. इथे बारी बरोबर चकमक झडली आणि सावरकरांना 3ऱ्या मजल्यावर तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. खोली अतिशय छोटी होती आणि आता सावरकरांना एक एक गोष्ट दृष्टीला यायला लागली. कोण कोण कैदी आहेत, कोणत्या प्रवृत्तीचे आहेत, कोण राष्ट्रभक्त आहेत, कोण शिकून आलेत, कोण निरक्षर आहेत, कोण क्रूर आहेत. आणि एके दिवशी गंमत घडली, त्यांच्या खोलीमध्ये चिठ्ठीला बांधलेला एक दगड येऊन पडला. पहिल्यांदा तो थटला आणि खाली पडला, दुसऱ्या खेपेला आत येऊन पडला. आता तो ठेवायचं कुठे, कारण एकच पळापळ झाली आणि त्यांच्या खोलीकडे द्वारपाल रक्षक यायला लागले. हे सावरकरांना कळलं. आता ही चिठ्ठी ठेवायची कुठे, नष्ट करावी, खाऊन टाकावी, गिळून टाकावी, काय करावं.
पण त्यातला लिहिलेला मजकूर महत्वाचा असणार. मग आता काय करावं? सावरकरांनी काय केलं असेल आपण मनाची कल्पना करा. सावरकरांनी गुप्तांगामध्ये ती चिठ्ठी दडवली. काय सोसावं लागले या लोकांना. आरक्षी आले, द्वारपाल आले, सगळी झडती घेतली, कुठेही नाहीये चिठ्ठी. बाहेर पडल्यानंतर गुप्तांगातून चिठ्ठी बाहेर काढली आणि वाचलेली अंगातून बाहेर काढून मग त्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला होता आणि लिहिण्यात आलेलं होतं, इथल्या सगळ्या कैद्यांवर भरवसून राहू नका. काही हे सगळे त्या बारीला अनुकूल आहेत आणि या सगळ्या जास्तीत जास्त तिथे सैनिक कोण होते आणि कैदी कोण होते? कैद्यांमध्ये बहुसंख्य सगळे हिंदू, 90% 95% हिंदू. आणि त्यांच्यावर अधिकार गाजवणारे कोणते? काही पठाण, काही बलुची आणि काही मुसलमान. मिर्झा खान म्हणजे त्या बारीचा उजवा हात, अत्यंत क्रूर कर्मा होता. पठाणी होते, बलुची होते आणि या सगळ्यांना छळण्यामध्ये त्यांना पराकोटीचा आनंद वाटत असे, फार छळत असे. सकाळी सगळे कैदी उठले की प्रातर्विधीला रांग लागत असे आणि त्याला वेळ किती द्यायचं हे बाहेरचा द्वारपाल ठरवत असे. तो जाऊन आत बसला किंवा काठी वाजवत असेल त्याला फरफटत बाहेर काढत असे कैद्या की दुसरा हात, मग तिसरा हात. कशी माणसं जगत असतील आपण कल्पना करा. पहिल्यांदा खच्चीकरण लोकमान्य ज्यावेळेला तुरुंगामध्ये गेले पहिल्यांदा त्यावेळेला संडासात पाणीच ठेवत नसत. कसे कैदी जगत असतील, किती कोणत्या दिव्यानं सामोरे जात असतील आपल्या मनाशी केवळ कल्पना करा. हे सावरकरांनी पाहिलं आणि मग दुर्दैवानं असं घडत असे की जे खायला मिळत असे ते कदान एकदा सपाटून काम करून तुरुंगाच्या त्या खोलीमध्ये कोंडलं की पुन्हा शौचविधीला जाता येत नसे आणि कित्येक कैद्यांना रक्ती आव पडत असे, अमाऊस झालेला असे. काय करायचं? निसर्गाची हाक आल्यानंतर त्याच्यावर बंधन किती काळ ठेवणार आणि मग त्यांना तिथेच विधी होत असे. पाणी नसायचं, त्या नरकामध्ये त्यांना राहावं लागत असे. बाबाराव तिथे जाऊन पोचलेले आहेत आणि पिसतायत. कल्पना आहे बाबारावांची भेट केव्हा होईल, कशी होईल, आतून ओढ तर लागलेली आहे. आपला हा देव सदृश जणू पिता सदृश असलेला हा भाऊ, मोठा भाऊ इथे आहे, भेट होणार का? त्यांना अर्धशिशीचा अत्यंत त्रास होता बाबारावांना. पुढे तर पोट इतकं बिघडलं, अस्थम्याचा त्रास व्हायला लागला, पोट अत्यंत बिघडलं, रक्त पडत असे प्रतिदिनी. तरी सुद्धा त्यांना बाहेर जायची परवानगी नसे आणि जर त्या खोलीमध्ये दुर्दैवानं त्याला विधी झाला कुणालाही तरी बेडीत अडकवत असत आणि भिंतीला ताटच्या ताट असं उभं करून 8-8 दिवस शिक्षा दिली जात असे. स्वतः सावरकरांना या दिव्यामधून जावं लागलेलं आहे आणि इतका छळ केलेला होता सावरकरांचा की असं एकदा बेडीत घातलं आणि सरळ उभं केलं भिंतीला. ज्या वेळेला सोडवत असत त्यावेळेला खांदे आणि हात आहेत की नाही तेच कळत नसे. कसं सोचलं असेल? दयाळू ब्रिटिश, सभ्य ब्रिटिश, सुसंस्कृत ब्रिटिश बरं काय. किती छळला असेल, किती त्रास दिला असेल. उघड्यावर पाऊस असो, काय वाटेल ते असो, तिथेच भोजन करायचं आणि ठरलेल्या वेळेत भोजन करायचं, असं सगळीकडे त्या तुरुंगामध्ये चाललेलं होतं. म्हणजे तो जो रक्षक असे त्या दिवशीला त्याच्या मनावर असे की यांना किती वेळ द्यायचा जेवायला, तेवढा जेवा नाहीतर मरा. त्या भाकरीमध्ये जळवा निघत असत, विषारी कृमी कीटक निघत असत. मृत्युंजय असं विष खाऊन पचवणारा तो मृत्युंजय दुसरं कोण? ज्याचा पिंड आणि ज्याचं शरीर सौम्य उत्तमातल्या उत्तम सात्विक सकस अन्नावर घडलेलं आहे त्याला दररोज असं काही पोटात जाणं ही कल्पनाच किती भयानक आहे पहा. असल्या घाण विषारी जळवा, विंचू, तुकडे नानाविध प्रकारचे, माती, खडे सगळं अन्नामध्ये असे आणि ते सगळं बाजूला काढून अन्न सेवन करावं लागत असे. तो भारी छळच करत असे. ठरवूनच ठेवलेलं होतं यांना जितकं छळता येईल तितकं छळाईल. मानसिक दृष्ट्या हे कोलमडून गेले पाहिजे. सावरकर केव्हा कोलमडतायत याचा तो विचार करत होता. त्या बारीला नव्हे मृत्यूला सुद्धा पुरून उरले सावरकर. बारी पूर्णतः त्याचं खच्चीकरण करायचा प्रयत्न करत होता. आणि मग सावरकर आत आल्यानंतर 11 ऑगस्ट पुढल्या वर्षी 1911 मध्ये त्यांना काही मंडळी भेटायला. ही भेटायला आलेली मंडळी सगळी गोरी होती आणि सावरकरांच्या बरोबर त्यांना भारतीय इतिहासाबद्दल आणि विशेष करून 1857च्या स्वातंत्र्य समराबरोबर बोलायचं. त्यावेळी सावरकर म्हणाले मी बंदी आहे आणि बंदी बोलायला लागला की बारीसाहेब चुप बैस असं म्हणतात. तेव्हा मी आपल्याबरोबर संवाद कसा करावा, पहिली थप्पड बारीला मारली. तेव्हा बारी म्हणाला इतर कैद्यांपेक्षा आपण जरा वेगळे आहात तेव्हा मी आपल्याला ही अनुमती देतो. त्यावेळेला ते जे गोरे लोक आलेले होते त्यांनी वेडी वाकडी विधान करायला प्रारंभ केला. ते म्हणाले नानासाहेब पेशवे विकृत होते, त्यांनी काही स्त्रिया मारल्या, त्यांच्या तोंडात घाण कोंबली आणि हे सगळं लखनौला त्यांनी घडवून आणलं. त्यावेळेला हसायला लागले, कानपूरला घडवून आणलं असं बोलायला लागले. त्यावेळेला सावरकर हसले आणि म्हणाले इतिहासाचा साधा अभ्यास तुमचा नाहीये, कारण त्यावेळेला ज्या कालखंडाचा आपण उल्लेख करत आहात त्यावेळेला नानासाहेब पेशवे कानपूरमध्ये नव्हते.
तेव्हा त्यांनी हे करायचा प्रसंगच निर्माण होत नाही. अशी इतिहासाची साक्ष काढल्यावर एकदम चूक होऊन गेले ते. मग वेडवाकडे जेवढे बोलतील तेवढ्या सगळ्याच खंडन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं, शेवटी ते म्हणाले, तुमचे राजे नव्हते का हत्तीच्या पायाखाली देत असात? सावरकर म्हणाले, इंग्लंडमध्ये अशी पद्धत नव्हती का? साधी चोरी असेल तर त्याला फरफटत आणावं आणि जाहीर चौकामध्ये जाहीरपणे मारावं. आता का तो कालखंड उरलेला आहे? आणि सावरकरांनी दोन ह्याचं स्मरण दिलेलं आहे. एक चार्लस राजा जो मारला गेला त्याचं, आणि दुसरी राणी मेरी, ही स्कॉटलंडची होती. तिचं काही सोयरसुतक ब्रिटिश माणसांना नव्हतं. स्त्री असून सुद्धा तिचं मस्तक अत्यंत निर्दयी ब्रिटिशांनी धडा वेगळं करून टाकला. त्या राणीला मारलेला आहे. त्यावेळेला आलेल्या लोकांना थपडा बसल्या आणि माना खाली घालून मुखाट्यानं ते बाहेर पडले. इतका सावरकरांचा इतिहासाचा सांगोपांग अभ्यास होता. पण हे चाललेलं असताना 14 ऑगस्टला एक पत्र येऊन धडकलं. अंदमानमध्ये पत्र आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मुंबई विद्यापीठाचं ते पत्र होतं. मुंबई विद्यापीठ ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होता आणि त्यांनी एक विशेष असा ठराव पास केलेला होता, संमत केलेला होता. आणि त्या अन्वये सावरकरांना कळवलेलं होतं की आपण तरुणांना चिथावणी दिली, ब्रिटिश सरकार विरुद्ध झुंजलात, सशस्त्र क्रांतीचा प्रयोग केला, ते साधन मानलं, स्वातंत्र्य साध्य मानलं, तेव्हा तुम्हाला जी BA ची पदवी दिलेली आहे ती आता काढून घेण्यात आलेली आहे. BA ची पदवी स्वातंत्र्यवीर सावरकरांची काढून घेतली. तुमची काढून घेतली तर कसं वाटेल? आपल्याला वाईट वाटेल की नाही? तेही अंदमानमध्ये सावरकर जणू यांना पार नेस्तनाबूत करून टाकायचा असा कट जणू ब्रिटिश सरकारने केलेला होता आणि त्यांनी सावरकरांची पदवी सुद्धा माघारी काढून घेतली. मग सावरकरांच्या लक्षात आलं की इथे आपल्याला झुंजावंच लागणार आहे. 1 महिना गेला आणि सावरकरांना कोलूला जुंपण्यात आलं. जे काम जनावरांनी करायचं ते सक्तीनं सावरकरांना करायला लावलं गेलं. अन्य कैद्यांना ते करावं लागत असे. पुन्हा छलका होतात, चराट काढावं, ठोकावं, काठ्या करावा, हात रक्तबंबाळ व्हावे, हे तर घडत होतच. पण त्याच्या जोडीला कोलू होता, खोबऱ्याच्या टाकलेल्या असत वाट्या आणि इतक्या गच्च भरलेल्या अशा त्यातून तेल काढण्यासाठी छाती फुटेपर्यंत ती दांडी ढकलावी लागत असे. भयानक, अंगावर काटा येण्यासारखं होतं आणि सावरकरांना ते करावं लागत असे अक्षरशः. आणि ज्या वेळेला जेवणाची वेळ येत असे, प्रसंग येत असे, त्यावेळेला एका लंगोटीवर असलेला घामाने थपथपलेला तो कैदी, ज्याचे हात रक्ताळलेले, त्याला तिथेच उभ्या उभ्या अन्न सेवन करावं लागत असे. पुरे का आणखीन सांगू? याच्यापेक्षा कितीतरी सोचलेला आहे. त्या सोचण्याला काही मर्यादाच नाही. आणि असा कोलू चालत छाती फुटायची पाळी, म्हणजे गुंडातले गुंड जे बलाढ्य असतात ते कोलू म्हटले की लटलट कापायला लागत असतात. सावरकरांनी कसा कोलू फिरवला? हा दुर्दम्य आत्मा इतका सतेज होता आणि आत कृतनिश्चय इतका होता, म्हणूनच सावरकर तो कोलू चालवू शकले, अन्यथा अशक्यच होतं जवळजवळ. पण तो कोलू सुद्धा चालवलेला आहे. एकांतामध्ये बंदिवासामध्ये त्यांना कोंडलेला आहे. त्यांना उभ्या भिंतीला सरळ बांधून घालण्यात आलेला आहे. त्यांच्या गळ्यामध्ये अंगावर अशा बेड्या घातल्या की लोखंडी सळे असत, सरळ बार फेटर्स त्याला म्हणत असत आणि त्या वाकत नसत मध्ये. याचा अर्थ काय झाला की तुम्ही बसलात आणि पाय जवळ घ्यायचे म्हटले तर तुम्हाला घेता येत नसा. गुडघ्यात पाय वाकवताच यायचं नाही. कोपरातून हात वाकवायचे म्हटले वाकवता येत, असेच हात आणि पसरलेले पाय तसेच. एक तर तसे उभे राहा किंवा तसे बसा. नाही बसता येतच नसे, तसेच टेकून उभारायचं भिंतीला. काय सोसलं असेल? काही वेळेला हात मागं बांधून घालत असत, इतका वेळ की खांदे आणि हात पराकोटीचे दुखत असतात. हे सगळे प्रयोग बारीनं करून पाहिलेले होते. जितकं नमवता येईल सावरकरांना नमले नाहीये. आणि सावरकरांनी अपूर्व प्रयोगाला तिथे प्रारंभ केला. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा की ग्रंथ वाचणं आमचा हक्क आहे. तिथे अनुमती होती सरकारची आणि आम्हाला ग्रंथ आणून द्या. बारी काय करत असे की ग्रंथ 2-4-5 मिनिटं एखाद्या कैद्याच्या हातात द्यायचा. एकदा तो दिला की तो मरे तोपर्यंत तोच ग्रंथ, दुसरा नाही. सावरकर म्हणाले आम्हाला जो ग्रंथ हवा तो मिळालाच पाहिजे. आणि शेवटी झुंजून झगडून त्यांनी ग्रंथ मिळवले. आपल्याला आश्चर्य वाटेल, ब्रिटिश सरकारची अनुमती मिळवली आणि ग्रंथ मिळवले आणि पुढे तर जे जे म्हणून अशिक्षित होते त्यांना धडे द्यायला प्रारंभ केला. त्यांना धुळाक्षर मुळाक्षर गिरवायला शिकवलेले आहेत. जे पळाकोठीचे अडाणी होते त्यांना अक्षरं लिहायला शिकवली, त्यांना साक्षर केलं, त्यांना वाचायला शिकवलं, त्यांना राष्ट्रभक्तीचे धडे दिले. आणि सावरकरांनी एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की मला खरोखर अनुभवाला आलं आणि ते असं अनुभवाला आलं की जितके गुंड अधिक तितके त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती लवकर भरे आणि जितके सुशिक्षित असत तेच जरा कचरत असत आणि त्यांना भीती अशी वाटत असे की बारी हा आणखीन काही करेल काय.
तुरुंगामध्ये इतके अत्याचार चालत असत. इंदुभूषण सारखा महान क्रांतिकारक इतकं छळले, त्याला इतकं छळून काढलं की शेवटी त्यांनी आत्महत्या केली. टांगून घेतलं. आत्महत्या का खून? सावरकर म्हणाले याला इतकं छळलं की दुसरा मार्ग इंदुभूषण पुढे शिल्लकच राहिलेला नव्हता. उल्हासकर दत्त या नावाचे बंगाली क्रांतिकारक होते. ते कशालाही वाकले नाही. भले मग शिल्का असू दे, भले कोलू असू दे, त्यांना वेताच्या छडीनं झोडपून काढा, कशाचाच परिणाम होणार नाही. त्यावेळेला बारी नावाच्या नरराक्षसाने त्यांच्यावर भयंकर प्रयोग केला. विजेचे त्यांना इतके अनंत झटके दिले. त्यांच्या किंकाळ्याने ते सगळं तो कारावास, तो सगळा तुरुंग दणाणून जात असे. त्यांना मृत्यू आला नाही, पण ते वेडे पिसे होऊन जातील इतके विजेचे झटके चटके या नीच बारीनं त्या उल्हासकर दत्तांना दिलेले होते. किती सोसला असेल. नानी गोपाळ सारखा क्रांतिकारक, वयानं लहान असलेले इंदुभूषण काय, नानी गोपाळ काय, अन्न त्याग केलेला होता. शेवटी सावरकरांनी कृतनिश्चय केला आणि ते म्हणाले, नानी गोपाळ तू जर अन्न त्याग केला तर मलाही करावं लागेल. आणि स्वतः त्यांनी उपवासाला प्रारंभ केला. अन्न त्याग केलेला आहे. आणि त्यावेळेस नानी गोपाळाला पुन्हा नाईलाजानं अन्न सेवन करावं लागलेलं. आपल्यासाठी या देव माणसाला शिक्षा नको, या लोकोत्तर महात्म्याला शिक्षा नको, नानी गोपाळनी पुन्हा अन्न सेवन केलं. त्यावेळी मिर्झा खान त्यांना म्हणाला, पहा सावरकर, हा कसा आहे पहा, तुमचा शिष्य असेल पण पठाणाचा पोर असावा तसा धाडसी आहे. त्यावेळी सावरकर हसले, उपहासात्मक हसले. ते मिर्झा खानला लागलं आणि सावरकर म्हणाले, अरे कशाला पठाणाच्या अवलादीचं सांगतोस? तुझ्यासारखा पठाणाचा हा पुत्र असता तर त्यांनी काय केलं असतं? तू करतो तेच केलं असतं. ब्रिटिशांच्या बूट चाटले असते. हा नानी गोपाळ खरा हिंदू आहे. त्याच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची ज्वाला आहे आणि म्हणून त्यांनी हा अन्यता केला राष्ट्राच्या विमोचनासाठी, स्वातंत्र्यासाठी. एवढी साधी गोष्ट कळत नाही आणि मिर्झा खान थप्पड मारल्यासारखा गप्प होऊन गेला. त्या तुरुंगामध्ये अशा नरक यातना भोगत असताना बाबाराव सावरकर आणि तात्याराव सावरकरांची भेट झाली. काय वाटलं असेल परस्परांना? ज्या वेळेला बाबाराव तर झिजलेले होते, पण तात्यानं पाहिल्यानंतर पाय लटपटले बाबारावांचे. आणि ते म्हणतात, अरे तात्या तू सुद्धा इथेच या अंदमानामध्ये, आता इथून बाहेर कसा पडणार सांग? अशक्यच आहे बाहेर पडणं. तू जो क्रांतीचा, स्वातंत्र्याचा यज्ञ पेटवलास तो आता कोण चालवणार पुढे? त्यावेळेला सावरकर दुर्गम्य होते. त्यांनी सांगितलं, काही गोष्टी तुरुंगामध्ये जाऊन हाल अपेष्टा सोसून देह चंदनासारखा झिजून साध्य होत असतात. माझ्या या अंदमानामध्ये येण्यामुळे भारत राष्ट्राला मला खात्री आहे लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. काय हो, काय हा माणसाचं काळीज असेल, काय या माणसाची बुद्धी असेल, आपण आपल्या मनाची कल्पना करा. त्या कालखंडामध्ये बहुतेक अधिकारी हे मुसलमान होते आणि धाक दपटशा दाखवून अनेक हिंदूंना काय करत असत? मुसलमान करत असत. हे सावरकरांच्या लक्षात आल्यानंतर सावरकरांनी पहिला प्रयोग केला की कुणालाही बाटू द्यायचं नाही, एकही हिंदू मुसलमान होता कामा नये. हे त्यांनी केलं. इतकंच नव्हे, शुद्धीकरणाचा प्रयोग त्या कारावासामध्ये करायला प्रारंभ केला. स्वतःच्या जवळ त्याला ते बसून घेत असत आणि त्याच्याबरोबर जेवत असत. पहिल्यांदा काही जणांना संकोच वाटायचा. बॅरिस्टर बाबूच करतायत म्हटल्यानंतर इतरही त्यांच्या जोडीला बसायला लागले आणि त्या तुरुंगामध्ये एक वातावरण पलटूनच गेलं. धक्काच बसला सगळ्यांना की सावरकर हा क्रांतीचा प्रयोग करतायत. बाबारावांनी, तात्यारावांनी एक प्रयोग केला होता. न बोलता शेजाऱ्याला संदेश कळवायचा. कसा कळवायचा? बेड्या आपटत असत. बेड्यावर एक सांकेतिक भाषा बसवलेली होती. तर बेड्या आपटायच्या आणि शेजारी त्यांनी पलीकडे आणि पाहता पाहता संदेश हा सगळीकडे जात असे. आणि एका वेळेला सगळेजण अन्न त्याग करत असत आणि त्या बारीचा जळफळाट होत असे की सगळेजण एका वेळेला हे कसं करतात. त्याला माहिती नव्हतं. बेड्यांचा प्रयोग करून हा सगळा संदेश, हा सावरकर बंधूंचा प्रताप होता, बाबारावांनी प्रारंभ केला. कदाचित त्याला पूर्णतः तात्यारावांनी आणलेली असेल. एवढंच करून तात्याराव थांबले नाही, तर त्यांनी हिंदूंची संघटना त्या तुरुंगामध्ये सुद्धा बांधायला सुरुवात केली. मुसलमानांना शुद्ध करून घ्यायला प्रारंभ केलं आणि मिर्झा खान बारीच्या विरुद्ध अशी आघाडी उघडली की त्याचे प्रतिध्वनी गुप्त पत्र सुद्धा तात्यारावांनी बाहेर पाठवले. काय सांगायचं, कशी पाठवली असतील? चमत्कार आहे. एवढा कडेकोड बंदोबस्त, इतक्या लांब असलेलं अंदमान बेट, पण भारतामध्ये त्यांची काही गुप्तपत्र येऊन पोहोचली आणि त्याला प्रकटन सुद्धा मिळालं. लंडनच्या पार्लमेंटमध्ये त्याचे प्रतिसाद उमटले. क्रॅडॉक त्यांना भेटायला आलेला होता. त्यांनी पाहणी केली की लोकांना काय काय मिळते. कारण एकदा लंडनच्या पार्लमेंटमध्ये सांगण्यात आलेलं होतं की क्रांतिकारांना काना शिक्षा अगदीच छोटी दिली जाते. मग तर बारी फार माजलेला होता.
क्रॅडॉकला इतका पराभूत करून टाकलाय की तो म्हणाला मग आपण पत्र का लिहिलं नाही. त्यावेळी सावरकर म्हणाले माझं पत्र स्वतंत्रपणे जाईल. चालेल. त्यावेळी तो म्हणाले हे चालणार नाही, इथे आपण बंदीखान्यात आहात, आमच्याच माध्यमातून जाईल. त्यावेळी सावरकर म्हणाले तुमच्या माध्यमातून गेले तर मी तुम्हाला जो कबुली दिला म्हणजे तुम्ही आमच्यावर अत्याचार करता हेच प्रगट करण्यासाठी लिहिलं असा त्याचा भावार्थ होईल. म्हणजे आमच्या मनातला जो भाव आहे तो आम्हाला प्रगट करायला काही वावच राहणार नाही, तेव्हा हे आम्हाला अमान्य आहे. क्रॅडॉकनी प्रश्न विचारावे आणि तिथे असलेल्या अनेक कित्येक पिचणाऱ्या कैद्यांची दुःख सावरकरांनी त्यांना दाखवून दिली. एक एक वर्ष मागं पडत गेला, हळूहळू मागं पडत गेलेल्या आणि सावरकरांचं नाव त्या तुरुंगामध्ये सुद्धा पराकोटीच्या आदरानं घेऊ जावं लागलं. एक एक वर्ष मागं पडलं आणि नारायणराव भेटीला आले. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये येसूबाईनी यशोदाबाईंनी गेलेल्या होत्या. किती सोचलं त्या माऊलींनी तोड नाही. या सगळ्या भावंडांना शिक्षा झाली. रात्या घरामधून नाशिकचं त्यांचं घर उद्ध्वस्त करून अत्यंत नीचातल्या नीच अधमातल्या अधम पापीतल्या पापी ब्रिटिशांनी त्या माऊलीला घराबाहेर काढलं. माझ्या मनामध्ये नेहमी येतं एक ग्रंथ लिहावा, द ब्लॅक हिस्ट्री ऑफ द व्हाईट पीपल. ऐतिहासिक सत्य आहे, केव्हा तरी लिहिणार आहे नक्की. हे जगाला कळलं पाहिजे नीच लोकांनी किती जगावर अन्याय केला. आज सगळी जी शीतयुद्ध आहेत जगामध्ये चालले आणि रक्तपात जगात चाललेला आहे त्याचं मूळ पाप कुणाचं आहे? युरोपियन्स आणि प्राधान्यानं ब्रिटन. हे सगळे बुभुक्षित बाहेर पडले आणि जगाला छळत गेले आणि त्याच्यामुळे जगातलं सगळं शांतीचं वातावरण हरवून गेलं. पराकोटीचे बुभुक्षित केवळ बंदूक होती आणि सामर्थ्य होतं म्हणून लुटत गेले जगाला. याच्या पलीकडे काय केलं? आणि वर अनुशासनाने म्हणजे सभ्य लुटार, दुसरं काय म्हणायचं? सावरकर तोपर्यंत तिथेच होते, नंतरही तिथे होते. बारीवर मात करून 1909 साली स्वातंत्र्याच्या यज्ञाला लंडन मधून प्रारंभ झाला. 1921 पर्यंत 20-21 पर्यंत देह इतका धारेवर धरलेला होता. ज्या वेळेला अंदमानला सावरकर गेले म्हणजे त्यांना शिक्षा घोषित झाली त्यावेळेला वय किती होतं? 27 वर्ष 8 महिने 3 दिवस. तरुण होते म्हणूनच निभलं. कसं निभलं असतं नाही तर? बाबाराव मोठे होते पण त्यांनी किती सोचलं त्याच्यामध्ये. 2 मे नंतर 1921 या दिवशी दोघांना बाहेर काढण्यात आलं आणि ती आज्ञा सावरकरांनी घेऊन माघारी यायला निघाले. आता मनामध्ये एकच ध्यास आहे, भले आपल्यावर निर्बंध असो पण एक देव, एक देश, एक भाषा, एक राष्ट्र हाच विचार आपल्या सगळ्या बांधवांच्या मनामध्ये भरवून द्यायचा. ही भूमिका तात्यांच्या मनामध्ये आता उपजलेली होती. त्या तुरुंगामध्ये असताना या महाकवीनं 4-4 ओळी भिंतीवर लिहाव्यात, ते पुसून टाकावं, कंठस्थ करून पुन्हा पुढच्या लिहाव्यात असं करून महाकाव्य निर्माण केलं. लोककवी मनमोहननी बरोबर म्हणून ठेवलेलं आहे की सागराला पालांडून दोघच गेले, एक हनुमंत दुसरे आमचे सावरकरच. काय सुंदर म्हणून ठेवले, अप्रतिम एकदम. आणि त्यांनी एक काव्य लिहिलेलं आहे की काव्य लिहायचं कशावर? हातात लेखणी नाही, काही नाही. आणि त्यावेळेला म्हणे स्वातंत्र्यवीरांनी विनंती केली आणि सांगितलं आकाशात तू ये. आकाश नाही म्हणाला. आकाश म्हणाले नाही, धरतीही म्हणाली नाही. मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. जाऊ दे म्हणाले, नाही तर नाही. आकाश पंचमहाभूतापैकी कुणी मदतीला आलं नाही तरी चालेल. ईश्वराने बुद्धी दिली, सगळा देह पिचून निघाला पण आत्मा, बुद्धी आणि राष्ट्रभक्ती तितकीच सतेज होती. महाकाव्याची रचना केली. बाहेर पडले, दोन्ही बांधव बाहेर पडले, एकत्र यायचं भाग्य लाभलं. केवढा आनंद. आणि मातृभूमीचं दर्शन झाल्यानंतर तात्या म्हणतायत, पहा बाबा, गदगदून गेलेले दोघं मातृभूमीचं दर्शन झालं. विवेकानंद जसं म्हणाले ते बाहेर पडलो त्यावेळेला मातृभूमी पवित्र होतीच. आता मातृभूमीचा कण कण पवित्र झालेला आहे. केव्हा एकदा तिथे मस्तक टेकवतो असं मला झालेलं आहे. हे विवेकानंद बोलले. तात्यारावांची अवस्था, स्वातंत्र्यवीरांची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. सावरकर हे अग्निदिव्यापेक्षा भयंकर असं काहीतरी घडलं. त्याच्यावर मात करून ते सोसून पिचून झिंजून सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बाहेर पडले आणि पुन्हा मातृभूमीला आले. पण सरकारचा निर्बंध त्याच्यावर होता. तो असून सुद्धा तात्यारावांनी रत्नागिरीला असताना जी अलौकिक सामाजिक क्रांती केली ती कशी केली ती उद्याच्या प्रवचनामध्ये आता पाहायची. काळ पाण्याचं दिव्य सावरकरांनी केलं ते मनामध्ये धारण करा. तरुणानं, तरुणीनं, राष्ट्रभक्तानं आपल्या मनाशी जरा आठवून बघा हे दिव्य त्यांनी कसं केलं असेल. ती प्रेरणा आपण घेऊया. जरा त्याग करायला, जरा झिजायला शिकूया.
अन्यायाविरुद्ध झगडायला झंजायला शिकूया. हे चांगलं न्यायाचं नवीन राष्ट्र बनवायला शिकूया. आज जे जे ऐकलं उच्चारलं आपण कर्णपुटामध्ये धारण केलं ते हृदयस्थ करूया. जमलं तर कंठस्थही करा, बुद्धीमध्ये धारण करा, अशी प्रार्थना आपल्याला करतो सांगता आज तिथेच काही काल आपण विरमूया. स्वातंत्र्यवीर सावरकर की जय. वंदे मातरम. भारत माता की